आज आपण बनवणार आहोत कैरीचा गुळांबा। तर ही मी तोतापुरी कैरी घेत आहे। ही आता मी सोलून किसून घेते। कैरी किसून घेतली आहे 1 वाटी। 1 वाटी गूळ घेतला आहे। कढईमध्ये टाकून घेते। थोडं परतवून घेतलं आहे। आता पाणी सुटत आहे कैरीला। तर आपण गूळ टाकून घेऊया। 1 वाटी गूळ आहे हा। अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे, काश्मीरी पावडर, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा वेलची पावडर आणि ही दालचिनी टाकत आहे। आणि आता आपण सगळं हे मिक्स करून घेऊया। आपला गुळांबा आता तयार आहे। तर थंड झाल्यानंतर बाटलीमध्ये भरू शकता।